सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात अवैध गावठी बंदूक विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणत 17 गावठी बंदुका आणि 47 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अकलूज पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विकास कैलास वजाळे राहणार परिते तालुका माढा याला संगम तालुका माळशिरस येथे सापळा रचून अटक करण्यात आली. तपासादरम्यान विकासकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरज येथील राहुल सतीश माने हा मध्य प्रदेशातून विनापरवाना बंदुका आणून सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात विक्री करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी राहुलसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी आणि मध्य प्रदेशातील मिळून 8 जणांना अटक केली. आरोपींकडून 17 बंदुका, 47 गोळ्या तसेच 1 कार जप्त करण्यात आली आहे. मुख्य पुरवठादार अनिल पंचलाल मेहता याला धुळे येथे अटक करण्यात आली असून त्याच्याकडूनही 4 बंदुका हस्तगत करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस व विशेष पथकाने ही कारवाई केली असून उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाला विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. नमस्कार सगळ्यांना. अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत एक चांगल्या वेपनचं कारवाई सीजर झालेले. पहिल्यांदा आम्हाला एक आरोपी सापडला. तो राहणारे परिते गावाचं इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये. तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून त्या आरोपीला अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले. त्याच्यानंतर आम्ही ते कुठं कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले. राहुल माने नावाचा आरोपी. त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला. तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे माहिती पडलं की त्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केलेले. खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली अशा जिल्ह्यामध्ये ते पकडलेले. ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते. गावठी पिस्टल आहे आणि ते MPचा जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं. तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे. त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे. ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले. तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायर पासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेले आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेले. टोटल 17 शस्त्र आहे. ओके. टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झाले. हे आरोपीला आम्ही इंट्रोगेशन केल्यानंतर ते MP मध्ये तिथं त्यांनी गावठी पिस्टल बनवतात. त्यांच्याकडे ते मशीन, लेथ मशीन वगैरे आहे. तिथंही आम्ही अजून ते तिकडं आम्ही संबंधित जे अधिकारी SP आहे त्यांना कॉन्टॅक्ट केलेले आहे. तिथं त्यांचं कारखाना असतील. बाकी जे अजून काही आरोपी त्यांच्याकडून जे वेपन भेटले असतील हे सगळं आम्ही इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. यात जे आरोपी आहेत ते सुरू किती आहेत? परराज्यातील आरोपी किती आहेत? मुख्य सूत्रधार आहे हे राहुल माने म्हणून आहे. त्यांच्याकडे वेपन आले होते. त्यांनी वेगवेगळं जे क्रिमिनल्स आहे आमच्या जिल्ह्यामध्ये टोटल असं 8 आरोपी आम्ही पकडले आहे आणि ह्याच्यामध्ये 6 आरोपी सोलापूरचा आहे. बाकी इतर जिल्ह्याचं पण काही नाव समोर येतात. त्यांनी इंट्रोगेशन मध्ये आज सांगितले की त्यांनी अजूनही वेपन्स मिरज असतील, नंतर सातारामध्ये काही गावामध्ये काही आरोपीकडे दिलेले आहेत असं माहिती येते. आता इन्व्हेस्टिगेशन पुढे अजूनही चालू असतील. फरार आता नाही आहे. सगळ्या आरोपींना पकडलेले आहे. इन्व्हेस्टिगेशन मध्ये अजूनही निष्पन्न अजूनही करायचं आहे. मोठीच कारवाई म्हणाली. पण हे जे आरोपी शस्त्र बाळगत होते ते कशासाठी वापरत होते? कुणाला धमकी देण्यासाठी किंवा याचा वापर
नक्की ह्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड बघितलं तर असं दिसून येते की हे त्यांचा क्राईम रेकॉर्ड आहे. काही 302 मध्ये वॉन्टेड होतात, काही गुन्हे त्यांच्या वरती दाखल आहे. ते एकंदरीत ते त्यांचा क्राईम दुसरा करण्यासाठी या दुसरं प्लॅनिंग करण्यासाठी असं दिसून येतं. अजूनही नक्की ते कुठं वापर करणार होते, कसं काही त्यांनी हे शस्त्राचं वेपन मतलब यूज करून कुठं काही करायचं तसं काही दिसून येत नाही. बट आम्ही सगळं जे नेटवर्क आहे ते पूर्ण आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे. कुणाकडं अधिकृत परवाना नव्हता. नाही नाही 7 नंबरचा आरोपी आहे अनिल मेहता. ते सप्लायर आहे. तर ते दुसरीकडं एक लोकेशन 40 ते 50,000 असं एक किंमत वेगवेगळ्या लोकांना, काही लोकांना 40,000 मध्ये दिलेलं आहे, काही 50,000 असं त्यांनी दिलेलं आहे विथ राऊंड. किती राऊंड त्यांच्या रिक्वायरमेंट अनुसार मतलब ते काही लोकांकडे 6 राऊंड होतं, काही 5 राऊंड होतं, असं त्यांनी सप्लाय केलेलं आहे. पुण्यातील जी कार आहे ती चोरलेली आहे व ते कार चोरलेले नाहीये त्यांनी. जे आरोपीकडे होते ते आम्ही निष्पन्न करून ते कार वगैरे ते जप्त केलेले आहे. नाही, पहिले विकास वजाळे जे मेन आरोपी आहे त्यांना आम्ही पकडले. त्यांच्याकडे एक वेपन सापडला. त्यानंतर त्यांनी सांगितलं इंट्रोगेशन मध्ये विचारले की तो कुठून आणले हे वेपन. ते राहुल माने इसम ह्यांचं नाव त्यांनी सांगितलं. तो मिरज सांगलीचा राहणार आहे. त्याला आम्ही ट्रॅप करून त्याला पकडलं. तर तिथं त्याच्याकडून 4 वेपन्स रिकवर झाला. तर हे 2 आरोपी सापडल्यानंतर आम्ही विचारलं की बाकी वेपन्स माहिती होतं त्यांच्या फोन मध्ये असतील, व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्डिंग, हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला 3, 4, 5, 6 असं ते जे फायनली त्यांना दिले होते कस्टमर म्हणून सांगू शकतो त्यांच्यापर्यंत मी गेलो. नंतर हे कुठून एक्झॅक्टली आलं आणि कोण सप्लाय करत होतं ते इन्व्हेस्टिगेशन करत हे मेहता आहे 7वा नंबरचा आरोपी. तो मध्य प्रदेशमध्ये धुळे बॉर्डर वरती आमचं टीम जाऊन कोऑर्डिनेशन करून ते परराज्याचं टीमच्या मदत घेऊन ते त्यांच्याकडून पण वेपन रिकव्हरी करून त्यांना आणले. असं एक एकंदरीत पूर्ण नेटवर्क हे आम्ही क्रॅक केले. नाही, तसं काही नाही. हे पहिले आरोपी 14 तारखेला 14/8 पहिले आरोपीला पकडले. नंतर एकंदरीत 5 दिवसाचा पूर्ण वर्कआउट आहे आणि टोटल 17 वेपन आणि 42 असं कार्ट्रिज रिकव्हरी झालेलं आहे. सप्लाय चेक कसं आहे? सप्लाय ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ते तिथून काही बसून इथपर्यंत येतात. ते डिमांड असते तर सगळं एकत्र घेऊन येत नाही, तर 2 वेपन 4 वेपन असं घेऊन येतात. नंतर जसं रिक्वायरमेंट वाढते तर तसं ते स्वतः तिकडून एमपीतून इकडे घेऊन येतात, डिलिव्हरी देतात आणि इथून हे जे माणूस असतील ते एक त्यांचा डिमांड असते ते एक कस्टमरला ते सप्लाय करतात. असं आहे. डिलिव्हरी नंतर ते पैसे द्यायचा. नाही, सोशल मीडिया वगैरे नाही, डायरेक्ट फोन्स आहे, मोबाईल्स आहे. ते हे सगळं क्रिमिनल नेटवर्क आहे. त्यांचं नेटवर्क गँग मध्ये माहित असते की कोण सप्लाय करू शकतं, कोण कसं देतील म्हणून. हो, बरोबर आहे. नाही, यांचं मोस्टली सगळ्यांच्या वरती गुन्हे दाखल आहे.
काही पहिले आरोपी आहे त्याचा 302 दाखल आहे. त्याने वॉन्टेड होता असा आरोपी आहे. बाकी ह्याच्यामध्ये ते गुन्हेगारी आम्ही ते ह्याच्या प्रेस नोट मध्ये मेन्शन केले. आता थोडं त्यांचं डिटेल पण तुम्हाला देऊ. आपल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान असे आरोपी का कोम्बिंग ऑपरेशन आम्ही करतो. ह्या वर्षी आमच्या जिल्ह्याच्या मागच्या वर्षी पण एक 30 केसेस झालेले आहेत 2025 मध्ये. या वर्षी पण आमचं क्लिअर स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी पण आहे की जे ड्रग्स असतील, वेपन असतील, वेपन घेऊन जे क्रिमिनल्स आहे त्यांच्यावरती कारवाई करणे. आता या वर्षी पण आमचा 17 केसेस झालेले आहेत. असंच आमचं इन्फॉर्मेशन या वेगवेगळ्या माध्यमातून पण आम्हाला इन्फॉर्मेशन येतात. तसं आम्ही कारवाई करत असतो. गिरायक आहे ना 3. नुसते ठेवले होते. आता ते त्यांना क्रिमिनल कडे एक पिस्टल असणे आणि काही करायचं. आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते सगळं समोर येतील. आतापर्यंत असं काही इंटेन्शन मोटिव्ह दिसत नाही. कर्नाटक, MP आणि महाराष्ट्राचे 3 जिल्ह्यात 3 राज्यात आहे. बरोबर आहे.